ब्लॉग थोडासा आडातेडा फेममध्ये येईल, तुम्ही सांभाळून घ्या. कारण एका हाताने आपल्याला सायकल पण चालवायची, एका हाताने आपल्याला ब्लॉगिंग पण करायची. तुला एकच सी. तर मित्रांनो, मस्तपैकी आपला हा सायकलचा ग्रुप इथे सगळ्यांनी पार्किंग केलं आणि आपले बाकीचे मित्रमंडळी सगळे गेलेत रेस्ट घ्यायला आणि आपण आज म्हटलं थोडासा रेस्ट घेऊयात. तुम्हाला व्ह्यू दाखवतो, एक मिनटं व्ह्यू. येस, मे बी तुम्हाला दिसत नसेलच, फक्त मी हा व्ह्यू दाखवला. तिकडे मी जास्त वेळ शूट नाही केला कारण तिकडे वाराचा आवाज येतोय खूप सारा. तर म्हटलं मस्तपैकी आपला रेस्ट घेतलेलंच आहे, तर एक आपला टेक घेऊयात मस्तपैकी. माझ्या मागे मस्तपैकी खूप सारा सायकल्स बघू शकतात. आपला ग्रुप आहे म्हणजे हीच मजा असते, एक ही जिंदगी आहे भाई, मजे कर लो, बाकी काही आहे. असं करता करता आपल्या ग्रुपमधला हर्ष पण आला आणि हाच आमचा लीडर आहे. तो ह्या सगळ्या सायकल्स आहेत आणि काउंट वगैरे झालं आहे, रेस पण चालू आहे आणि आता आपण निघणार आहोत नेक्स्ट स्पॉटला. कसं चाललंय भाई? एकदम मजेत चाललंय. बस बस सगळे आलेत. बस भाई प्रॉपर गाईड करतोय. म्हणजे लकीली हा पुढे होता, आमच्याच मागे पुढे होता, मला पण नव्हतं माहिती. त्याच्यानंतर आता काउंट घेताना आला तो बाई भेटलो, म्हटलं आपण ब्लॉगमध्ये आपल्या लीडरला घेऊयात. तो मजा येते भाई, कंटिन्यू राहू आपण. की तोपर्यंत बाईचं थोडंसं काम आहे, काउंट वगैरे घेतो आहे. तर त्याला आम्ही फोर्स केला, साहिलने पण फोर्स केला की खा. तर ठीक आहे, नाही करता आता आपण निघूयात लवकरच. ऑलमोस्ट खाणं पण झालं आहे, लवकर निघूयात. तर मित्रांनो, फेस इग्नोर करा आणि आपण येऊन पोचलो आहे सरळ मोठ्या रोडवरती. म्हणजे इथे आपले दिग्गज लोक राहतात, म्हणजे राकेश झुनझुनवाला टाईप, एकनाथ शिंदे साहेब, आपले सगळेच राहतात. मोठे मोठे माणसं सगळे इथेच राहतात. मला सुद्धा माहीत नव्हतं प्रॉपर की इथे राहतात. सगळ्या गोष्टींची माहिती देतोय मला. पार्टनर सोडून मला असं वाटतंय तो गायडर आहे, टूर गायडर. त्याने आपल्याला एकनाथ शिंदेजी यांचा बंगला दाखवला आहे, राकेश झुनझुनवाला, असे खूप सारे, म्हातारीचं पोटवाला गार्डन, सगळं बघितलं आपण. आणि थोडंसं थकायला होतं खूप दिवसानंतर आपण सायकलिंग करतोय म्हणून. तर चलो लेटेस्ट सी, बघूया अजून काय काय नवीन दिसलं तर ठीक, नाही तर पुढे दाखवूनच काय होतं. त्यासाठी सोबत राहा. कोणी जर का ह्या स्पॉटला ओळखला असेल तर लवकर आपल्याला कमेंट करा. आणि मी जसं तुम्हाला बोललो, म्हातारीचा बूट तेच आहे ते. म्हणजे तुम्ही कमेंट करेपर्यंत मी बघून तुम्हाला सांगतोच आहे, म्हातारीचा बूट आहे वच्ची. स्पॉटवर आपण येऊन पोहोचलो आणि एकदम क्लास लोकेशन भेटलंय मस्तपैकी. अजून खूप काय वाव आहेत गोष्टी, अजून इकडे काय काय वाव गोष्टी आहेत, पण तुम्हाला दाखवता येत नाही कारण मीच फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतोय. आणि त्याच्यासोबत आपण सायकल पण चालवतोय. आपण आता येऊन पोचलो एक्झॅक्टली. तुम्हाला सांगायचं झालं तर दाखवतो मित्रांनो, डोंगरवाडी. डोंगरवाडीचे येऊन पोचलो आपण आणि थोडासा रेस्ट घेतोय. आणि समोर तुम्हाला मी दाखवतो कसं काय काय अजून. लाईक हा आपला साहिल आहे आणि समोर असे रूट, असे भारी भारी सॉलिड रूट आहे तिकडे. म्हणजे आपण एकदा तरी इकडे यायला पाहिजे. आपल्याला आपल्या जागेबद्दल थोडी तरी माहिती पाहिजे. तर थोडा अजून एक्सपिरियन्स घेतो आणि पाणी शोधतो आहे कारण ताण लागले म्हणून थोडंसं फंबल होतं आहे. पण थोडा अजून एक्सपिरियन्स घेतो आणि मग तुम्हाला भेटतो, अजून काय काय सांगतो. मस्तपैकी भाई चहा पियालो आहे, चहा ब्रेक झाला आमचा. आणि भाई आम्हालाच माहीत नाही आम्ही लोक कुठे आलो. एवढा बादशा व्ह्यू आहे. म्हणजे आम्ही हे रील्समध्ये बघितलेलं पेडणे डोसा, मोठी बिल्डिंग, मोठा माणूस, बाप माणूस, मोठा माणूस. आणि चाय पितोय भावाकडे, मस्तपैकी चाय पिऊया. स्टॉप याच्यासाठी घेतला आहे की
आपल्या जुन्या लहानपणीच्या गोष्टी परत नवीन दाखवतो मी तुम्हाला. कोण कोण हे नाव चांगल्यापैकी ओळखून आहे बस. आणि कोण कोण ह्या स्पॉटसाठी त्या गेममध्ये भांडण करायचं, तीच ही बिल्डिंग आहे. तो असेच आम्ही दोघंजणं स्पॉट घेतोय आणि राईड पण एन्जॉय करतोय. खूप दिवसापासूनच्या गप्पा गोष्टी राहिल्या त्या पण होतात. सो एकंदरीत एन्जॉय करतोय आमची राईड. त्यामध्ये काय काय स्पॉट येते तसं मी तुम्हाला दाखवतोच आहे. अजून एक गोष्ट ॲड झाली म्हणजे तुम्हाला दिसत असेल तर मे बी मी तुम्हाला दाखवतो प्रॉपर. तर आपल्या अजून एक लिस्टमध्ये ॲड झालेला आहे आणि स्पॉट म्हणजे एक वानखेडे स्टेडियम तो ॲड झालेला आहे. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या मुंबईमध्येच आहेत. फक्त काय होतं ना की आपण आपल्या लाईफमध्ये बिझी असतो या फिर आपण आपल्यात वेळ काढायला बघत नाही किंवा वेळ भेटतो तेव्हा आपण खूप आराम करावा असं वाटतं आपल्याला. तर तशा काय खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि अगेन सेकंड गेट आलेला आहे वानखेडे स्टेडियमचा. तो समोरच माझ्या मरीन ड्राईव्ह आहे आणि त्याच्यात बाजूला आपला क्रिकेटचा वानखेडे स्टेडियम ग्राउंड आहे. हे पण तुम्ही बघितलं. अजून आय डोंट नो काय काय भेटतं आहे तसं दाखवेल. आणि मेरा भाई मेरे बाजू. सो खूप सारी रायडिंगला पण मजा येते आणि मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत किंवा खूप साऱ्या अशा पण गोष्टी असतात त्या आपण शब्दात मांडू शकत नाही, पण आपण त्या फील करू शकतो. त्यातल्या ज्या गोष्टी आहेत खूप मजा असते, धमाल असते, तीच आम्ही करतोय. फक्त एवढंच आहे की जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतोय आणि जेवढं नाही दाखवता येईल तेवढं नाही दाखवत. कारण सायकलसोबत ब्लॉगिंग करणं गाडीसोबत इझी टू वे होऊन जातं. कारण गाडीला स्टँड असतं किंवा हेल्मेटला आपण माउंट करू शकतो आपला कॅमेरा. तसं सायकल आपली नाही, आपण फक्त मजा घेतोय बस एवढंच बोलेन. बाकी आपला भाऊ आपल्यासोबत आहे, भाऊ आपला सम्राट. काय चालल्या मजा येते की नाही भाई? जास्त मजा येते भाई. आणि ही सगळी खास मजा आहे ती खास माणसासोबत येते. मला तरी म्हणजे खूप मी एन्जॉय करतोय. होप सो तुम्ही पण कराल अशी खूप सारी मजा. जसं आपण कॉन्सर्ट पण बघितला आहे तर आता आपण एक छोटासा स्टॉप घेऊया. आणि स्टॉप घेतलं तर आपण तसं पण बाय डिफॉल्ट आपण आलेलो आहोतच मेन रोडवरती. सो
लेटेस्ट सी की कॉन्सर्ट कसा झाला आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे तुम्हाला. लाईक म्हणजे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे ती गोष्ट ह्या रोडला आहेच. तो लेटेस्ट सी मी तुम्हाला एकदा ॲडिशनल दाखवेल पण, आणि बघूयात आपण अजून ती गोष्ट शो करेनच तुम्हाला. तो लेटेस्ट सी यही यादें हैं जो स्पॉट भेटलाय मित्रांनो, शिवालय. आणि समोर तुम्हाला दिसतंय बाळासाहेब भवन. सो हेच आहे ते शिवालय. आणि परत एकदा बघू शकता. अरे आपला ग्रुप गेला. चल लवकर लवकर चल भाई. अजून एक पार्ट आपला आलेला आहे. शिवालयाच्या जस्ट बाजूलाच मंत्रालयाची बिल्डिंग आहे, ते तुम्ही बघू शकता. मंत्रालय रावस. एक्झॅक्टली बाजूलाच. कोणी ओळखले लवकर सांगा. हे पार्क आहे आपला शिवाजी महाराज पार्क. आता सगळं सामसूम आहे. संडे आहे, थोड्या वेळात ते भरेल. आणि आत्ता वाजलेत आमच्या इकडे 4 वाजलेत. आणि मंत्रालय बघितलं. मंत्रालयानंतर आपला नेक्स्ट पार्ट आहे. नेक्स्ट पार्ट होता आपला महाराजांचा पार्क. सो शिवाजी महाराज पार्क बघितलं. याचं पण नाव शिवाजी महाराज पार्क. आपली तेवढी लायकी नाही, आपण एकेरी आवाजात एकेरी नावात बोलू. सो शिवाजी महाराज पार्क म्हणजे इथे खूप काय बघण्यासारखं. आणि मेन गोष्ट म्हणजे मेन गोष्ट मी हेच बोलेन की राज्यपीठ विद्यालय भाई स्पॉट दाखवायला पाहिजे आपल्या पब्लिकला. होय बाबा, स्टेट युनिव्हर्सिटी ही दिसत नाही. तर मी हे बोलत होतो की इथे पाहण्यासारख्या अफलातून गोष्टी आहेत. अजून एक वन मोर थिंग, सिनेमागृह नाही हा. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट. आणि आपले सगळे नीलू फुले. अजून एक महत्त्वाचं आपले बाळासाहेब केशव ठाकरे. विक्रांत विक्रांत अशी बॅकग्राऊंडला बघत होतात. पोलीस हेडक्वार्टर्स आहे. हे आहे ते पोलीस हेडक्वार्टर्स. गव्हर्नमेंट ऑफ टपाल वाहतूक सेवा. मित्रांनो, आपलं दसवण सायकल रायडिंगला आलेलो साहिलच्या हिशोबाने. म्हणजे जो ट्रेनिंग पकडून आहे तो साहिल, कॅमेरामॅन साहिल कदम. आपण मस्त आहे की रायडिंगच्या हिशोबाने आलेलो. आणि रायडिंग करता करता ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असणार की मुंबई दर्शन झालेलं आहे. म्हणजे काय काय मी पण नव्हतं बघितलं. साहिल बोलला रायडिंगला जायचं आणि त्याच्यानंतर मग चलो बाई प्लॅन हुआ आहे. तो नाईट राईड खूप दिवस झाली नव्हती, खूप महिने वर्ष मे बी झाली नव्हती. तर रायडिंग पण झाली. महाराष्ट्र दर्शन, मुंबई दर्शन आपण म्हणतो ते मेन स्पॉट महत्त्वाचे. म्हणजे काय काय कॅप्चर करताना आले, कारण एक कॉन्फिडेन्शियल होते आणि जे पॉसिबल झाले ते तुम्हाला दाखवले. तर
आता खूप थकायला पण झालं आहे आणि एनर्जी डाऊन झाले, म्हणजे थकणं इन द सेन्स सायकल खूप वेळ चालवून झाले, म्हणजे बॉडी पेन होते किंवा असं वगैरे काय प्रकार नाही आहे, फक्त बॉडी थकले. सो आपण मस्तपैकी पाणी पियतच होतो, तर आपण म्हटलं इथेच आपण ब्लॉग एंड करूया. आणि येस, ब्लॉग कसा वाटला नक्कीच तुम्हाला सांगा आणि अशीच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. तर ॲज युजल आपण लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. आणि कोणी शेअर सबस्क्रायबर केलं नसेल, शेअर तर नक्कीच करा. आणि प्लीज नुसतं असाच व्हिडिओ बघू नका, कारण आपल्याला इथे दिसतात तो आपलेच काहीतरी जवळचे आहेत मित्रमंडळी, ते नुसते व्हिडिओ बघतात. पण भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब नक्की करा. आणि ब्लॉग कसा वाटला लगेच कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.